नसरापूर पीडितेच्या संतप्त नागरिकांकडून नवले ब्रिज बंद करण्यात आलाय। संतप्त नागरिकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। नसरापूर प्रकरणातले आता संतप्त पडसाद समोर येत आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी ताठर भूमिका या नसरापूर ग्रामस्थांनी घेतलाय। नवले ब्रिज हा पूर्णपणे बंद करून या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येते। नवले ब्रिज हा पुण्यातील अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे, मात्र याच ब्रिजच्या बाबत ब्रिज बंद करत मोठी भूमिका घेण्याची हाक या ग्रामस्थांनी दिली आहे। नसरापूर पीडितेच्या संतप्त नागरिकांकडून हे अतिशय आक्रमक असं पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आमच्या लेकीला न्याय द्या अशी मागणी नसरापूरच्या ग्रामस्थांनी केली आहे। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। बालाजी, नवले ब्रिज बंद करण्यात आलाय, न्याय मिळण्याची मागणी करतायत, नेमकं काय होतंय? नक्कीच आपण पाहतोय या मुलीचा जी बॉडी आहे ते घेऊन हे सगळे नातेवाईक जे आहेत ते नवले ब्रिज वरती आंदोलन करतायत। बाल कल्याण आयोगाच्या अध्यक्षाला सुद्धा याची माहिती नाही आणि कडक कारवाईची मागणी यामध्ये हे सगळे नातेवाईक करतायत। जोपर्यंत कडक कारवाई होत नाही म्हणजे तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही यासाठी हे सगळे नकार देत आहेत अंत्यसंस्कार करण्यासाठी। खरं तर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे, रोहित पवार असतील, त्याचबरोबर स्थानिक आमदार, जिल्हा प्रशासन सातत्याने या सगळ्यावरती कायदेशीर बाबीने न्याय घेता येईल आणि त्यासाठी कडक कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। तरी सुद्धा आता सकाळी ग्रामस्थ आणि आता संध्याकाळी जे आहे ते नातेवाईक आक्रमक झालेले आहेत आणि त्याने आता जो नवले ब्रिज आहे पुण्यातला मोठी वाहतूक कोंडी तिथं होती आहे आणि त्याच ठिकाणी हे सगळा मृतदेह घेऊन आंदोलन करतायत आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार देत आहेत। आम्हाला न्याय पाहिजे आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका या सगळ्या नातेवाईकांची पाहायला मिळते। त्याचा परिणाम मात्र संध्याकाळच्या वेळची जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी आता नवले ब्रिजवरती पाहायला मिळते। मात्र नातेवाईक सुद्धा तेवढेच आक्रमक आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त आहे, तरी देखील आंदोलक मात्र कुठल्याही ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत आणि त्यामुळे हा नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणात आता कसा तोडगा निघतोय पाहणं महत्त्वाचं आहे या आंदोलन प्रकरणावर।